तो पाणी कम चाय आहे. वायफळ बोलणाऱ्या जरंगेला उत्तर कायदेशीर आहे. तुम्ही एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा, नाही तर तुमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण दिसेनासं होईल. जरंगेसारख्या पोपटपंची विचाराच्या माणसाला जर थांबवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, डंके की चोट पे. मला हे सांगायचंय अत्यंत नम्रपणे की माननीय ओबीसी नेत्यांनी, मग ते सर्वच राजकीय पक्षाचे ओबीसी नेते असतील, भटक्या विमुक्तांचे नेते असतील, त्यांना मला सगळ्यांना एक आव्हान करायचं आहे, एक विनंती करायची आहे. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या राजकीय चुली तुम्ही घरी ठेवा आणि तुमच्यावर कोणीही अन्याय करणार नाही, समूहावर कोणी अन्याय करणार नाही, ह्याच्यासाठी तुम्ही तुमच्या राजकीय चुली घरात ठेवून, तुमच्या राजकीय पक्षाच्या ऑफिस आहेत, कार्यालयांमध्ये ठेवून तुम्ही ओबीसी, त्याचबरोबर भटक्या विमुक्त, त्याचबरोबर जे वंचित घटक आहेत, मग ते म्हणजे भिक्षुकी करणाऱ्या ब्राह्मणांपासून कुडमुड्या जोशींपासून ते थेट आणि थेट. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ओबीसी भाऊ असतील, मग त्याच्यामध्ये सुतार भाऊ असतील, त्याच्यामध्ये कुंभार भाऊ असतील, त्याच्यामध्ये शिंपी भाऊ असतील, त्याच्यामध्ये जे जे भाऊ असतील, भटक्यांमध्ये वंजारी भाऊ असतील, धनगर भाऊ असतील, ओबीसी मधले कुणबी, खरे कुणबी भाऊ असतील, तिरळे कुणबी, खेडुले कुणबी, ह्या सगळ्यांनी, तेली भाऊ असतील, ह्या सगळ्या नेतृत्वांनी एकत्रितपणे एक वाक्यता असली पाहिजे आणि हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही एकतेने येथे नांदा, एकतेने येथे नांदा, नाही तर तुमचं जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण दिसेनासं होईल, हक्काचं आरक्षण दिसेनासं होईल. हे मी कळकळीचं आव्हान माननीय म्हणजे ओबीसीचे नेते, जे माननीय छगन भुजबळ साहेब असतील, माननीय पंकजाताई मुंडे असतील, माननीय धनंजय मुंडे असतील, माननीय काँग्रेसमधले वडेट्टीवार साहेब असतील, त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब असतील, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो माननीय डॉक्टर बी डी चव्हाण असतील, माननीय प्राचार्य सायन्स कॉलेज नांदेडचे शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्या आपले लिंगे साहेब असतील, हक्के साहेब असतील, ह्या सगळ्यांना मला एक कळकळीचं आव्हान करायचं आहे की तुम्ही वज्रमुठ बांधा. संविधानाची ताकद ही वज्रमुठेमध्ये आहे. वायफळ बोलणाऱ्या जरंगेला उत्तर कायदेशीर आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जोपर्यंत एकतेने नांदणार नाही तोपर्यंत जरंगेने जे काही लोक सोडलेत पपेट्स, त्यांच्यावर परिणाम होणार नाही. आणि म्हणून जरंगेसारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला, जरंगेसारख्या एखाद्या पोपटपंची माणसाला, जरंगेसारख्या पोपटपंची विचाराच्या माणसाला जर थांबवायचं असेल तर फक्त आणि फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, डंके की चोट पे. तुमची वज्रमूठ आवश्यक आहे. तुमची वज्रमूठ एक जर झाली तर भारताच्या संविधानातली ताकद तुमच्या सोबत आहे आणि जरंगेसाठीचा जो शासन निर्णय तो पाणी कम चाय आहे. जरंगेसाठीचा जो शासन निर्णय, जे लॉलीपॉप जरंगेचा आहे, जे दिलेला आइस्क्रेट आहे, तो पाणी कम चाय आहे. मी डंक्या की चोट पे सांगतो. आणि परंतु त्याच्यासाठी तुमच्या एकतेची गरज आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब